की आज मी इथे खूप व्यवस्थित जिवंत आहे, त्याच्यात खूप मोठा सहभाग डॉक्टर धनश्री जोशींचा आहे. माझं नाव डॉक्टर नीता नरगुणकर. मी ढोकाईला राहते ठाण्याला आणि माझं ऑफिस वागळे स्टेटमध्ये आहे. मी मॅनेजिंग डायरेक्टर आहे बायोस्फेअर क्लिनिकल रिसर्च CROची. आम्ही क्लिनिकल ट्रायल्समध्ये आहोत. क्लिनिकल रिसर्च कंपनी सुरू करायच्या आधी माझं हॉस्पिटल होतं आणि ज्याच्यामुळे मी माझे पेशंट्स डॉक्टर धनश्री जोशींकडे सोनोग्राफीला पाठवायचे. असं करता करता आमच्या दोघींची मैत्री झाली. कारण मला जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला तेव्हा मी मॅडमना जेव्हा फोन केला की मॅडम मला असं वाटतंय की आपण मॅमोग्राफी करूया का, तर त्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी माझी मॅमोग्राफी केली आणि त्यांनी इतकं परफेक्ट डायग्नोज केलं की एकतर त्या सोनोलॉजिस्ट आहेत, पण मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते की त्या बायोप्सी स्पेशालिस्ट सुद्धा आहे. कारण हे फार कमी लोकांना माहिती असेल की अंडर सोनोलॉजी त्या बायोप्सी पण परफॉर्म करतात. त्यांनी इमिजिएटली माझी बायोप्सी परफॉर्म केली आणि ह्या ज्या सगळ्या इमिजिएट ऍक्शन्स, त्यांचा जो परफेक्ट डायग्नोसिस झाला माझी मॅमोग्राफी करताना, की ज्याच्यामुळे मी पण पटापट डिसिजन घेऊन ऑपरेट करून त्याच्यातून बरी झाले. त्यांच्या आणि त्यांच्यामुळेच माझा परफेक्ट डायग्नोसिस राईट टाइमला झाला. कारण हे कॅन्सर किंवा हे जे मोठे आजार असतात ह्याचा डायग्नोसिस त्या वेळी होणं खूप गरजेचं असतं, की ज्याच्यामुळे मी माझी पुढच्या सगळ्या प्लॅन ऑफ ऍक्शन फायनल करू शकले आणि त्या घेऊ शकले पटापट. आणि हे खरं आहे, खोटं काय सांगत नाही तुम्हाला. खरंच आज मी दिसते 2017 टेस्टिमोनियल घ्यायला 10 वर्ष काढवली मॅडम. 2017ला आताच मी माझ्या बीडी मॅनेजरला सांगत होते मी ब्रेस्ट कॅन्सर पेशंट आहे. 2017ला मी मॅडमना म्हटलं की मला स्वतःलाच ट्युमर लागतोय, नको ग ये सकाळी तू. मी गेले सकाळी. मॅडमने मला टेबलावरच सांगितलं, नीता ऐकायची तयारी आहे, खरं सांगू खोटं सांगू. म्हटलं खरंच सांगा. 99-90% कॅन्सर आहे, बायोप्सी करावी लागेल. म्हटलं आता बायोप्सीला कुठे जाऊ. अगं मी करते बायोप्सी. तोपर्यंत मला काही संबंध नव्हता बायोप्सीचा. त्या अंडर सोनोलॉजी बायोप्सी करतात आणि त्यांनी ओपीडी बेसिसवर माझी बायोप्सी केली. ताबडतोब आम्ही ते अनिता वॉजिसला दिलं. 20 तारखेला माझा डायग्नोज झाला असेल, 26ला मी ऑपरेट केलं. आणि इतकं म्हणजे मी बॉर्डरलाईनला झाले की माझा खालचा पण मसल इन्व्हॉल्व्ह झाला होता. अजून मला 1 महिना जरी लागला असता डिटेक्ट होईपर्यंत, तर कदाचित आज मी इथे नसते. मी सगळ्यांनाच रेकमेंड करीन, कारण मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे मी डॉक्टर किंवा कन्सल्टंट सिलेक्ट करायला खूप चूजी आहे. आणि डॉक्टर धनश्री जोशींचा डायग्नोसिस परफेक्ट आणि खरंच अप्रतिम आणि परफेक्ट आहे. तर मी सगळ्यांना आवर्जून रेकमेंड करीन की तुम्ही सोनोग्राफी, डॉपलर, मॅमोग्राफी मॅडमकडेच जावं. आणि मी माझ्याही घरात किंवा माझ्याही पुढच्या सगळ्या फॉलोअप सोनोग्राफी, मॅमोग्राफी मॅडमकडेच करते.